नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान अनेक आपण संसदेमध्ये गोंधळ बघितले, संसदेमध्ये अनेक घटना बघितल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये संसद आपण निलंबित होताना सुद्धा बघितले. या अगोदर राजीव गांधींच्या सरकारमध्ये सुद्धा 90 पेक्षा जास्त खासदार निलंबित झाले होते. पण त्यापेक्षा खासदार या सरकारमध्ये पण निलंबन होताना आपण बघितले. आणि याचं मूळ कारण म्हणजे शेवटचं अधिवेशन महत्त्वाचं अधिवेशन असल्यामुळं आणि सरकार इथं अतिशय महत्त्वाचे बिलं मंजूर करून घेणार होतं. याची सर्व माहिती विरोधी पक्षांना होती. त्यामुळंच कदाचित हा सगळा गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते. यांच्या दृष्टीने या गोंधळामध्ये हे बिलं येऊ नयेत किंवा त्याच्या संबंधीचा जो काही वेळ आहे किंवा त्यासंबंधी चर्चा घडून येऊ नये, हे बिलं मंजूरच होत नाही किंवा या गोंधळामध्ये संसद कायम सुरू चांगली राहू नये यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यात सरकारने बऱ्यापैकी बिलं मंजूर करून घेतली. यामध्ये जे काही जुने कायदे IPC वगैरे असतील किंवा मोटार वाहन याच्या संबंधित असतील, ॲक्सिडेंटचे असतील किंवा क्रिमिनल असतील, या सगळ्या कायद्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे असे 3 कायदे गृह मंत्रालयाने सादर केले आणि ते दोन्ही सभागृहामध्ये मोठ्या बहुमताने आणि एकमताने मंजूर करून त्यावर राष्ट्रपतीची सुद्धा स्वाक्षरी झालेली आहे. त्यामुळे हा कायदे हे झालेले आहेत. आणि यामध्ये जे काही अपघाताच्या संबंधी म्हणजे रस्त्यावर जे काही अपघात घडतात त्या संबंधी काही कायदे करण्यात आलेले आहेत. मग अपघात कोणाकडूनही घडो, मग तो अपघात बस ड्रायव्हरकडून घडला किंवा ट्रक ड्रायव्हरकडून घडला किंवा अन्य खाजगी कुठल्याही मोटर वाहनाने जेव्हा ॲक्सिडेंट होतो आणि मग रस्त्यावर जेव्हा ॲक्सिडेंटमध्ये ज्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तींना एखादी गाडी ठोकर मारते त्यावेळेस जे ॲक्सिडेंटमध्ये जे काही अपघातात जे काही लोक जखमी होतात, रस्त्यावर पडतात, त्यावेळेस ज्या वाहनाकडून हा अपघात घडलाय तो वाहनधारक म्हणा किंवा या गाडीचे ड्रायव्हर म्हणा, त्या लोकांना रस्त्यावर सोडून पळून जातात. आणि मग त्या जे काही अपघातग्रस्त झालेल्या ज्या काही व्यक्ती असतात, नागरिक असतात, त्यांना वेळेच्या अभावी किंवा वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवाने त्यांचा मृत्यू पण होतो. आणि हा जो काळ असतो हा गोल्डन टाइम असतो. ॲक्सिडेंट झाल्यावर संबंधित व्यक्तीला किंवा ते जे काही अपघातग्रस्त झालेल्या व्यक्ती असतील त्यांना 10, 20, 25 मिनिटं किंवा 1 तास 2 तासाच्या आतमध्ये हॉस्पिटलाइज केलं तर त्यांचा कदाचित जीव सुद्धा वाचू शकतो. आणि याच्यासाठी जे जुने कायदे होते त्याच्यामध्ये खूप काही अशा तरतुदी नव्हत्या. कायदे सर्वांसाठी सारखे आहेत. मग ट्रक ड्रायव्हरला वेगळा आहे, बस ड्रायव्हरला वेगळा आहे किंवा अन्य खाजगी वाहनाला वेगळा आहे असं नाही. पण याच्यामध्ये अनेक पळवाटा होत्या आणि लोक ॲक्सिडेंट करून पळून जायचे, अपघातग्रस्त लोक तरफडून मरायचे, त्यांच्याकडे कोणी बघायचं नाही. आणि ॲक्सिडेंटमध्ये ज्यांनी कोणी ॲक्सिडेंट घडवला त्याला फार काही शिक्षा नव्हती, शिक्षेची तरतूद नव्हती. म्हणजे 3 वर्ष शिक्षेची तरतूद आणि जामीनपात्र गुन्हा
2 दिवसात त्या आरोपीला जामीन मिळायचा आणि फार तर 500 रुपयाचा दंड. पण आता नवीन कायद्यामध्ये जो कोणी ड्रायव्हर ॲक्सिडेंट करून हिट अँड रन म्हणजे पळून जाईल त्याला एकतर जामीनच मिळणार नाही, म्हणजे या पळून जाणाऱ्या आरोपीला 6 महिने तरी जामीन मिळणार नाही आणि 7 वर्षाची शिक्षा जर तो त्या आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा होईल आणि त्यांनी 10 लाख रुपये दंड भरायचा आहे. अशा प्रकारचं प्रावधान आता या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेले. आणि जो कोणी ज्याच्याकडून अपघात झालाय पण तो थांबला, अपघातग्रस्तांना तो मदतीसाठी थांबला, जरी त्याच्याकडून काही घटना घडली तरी पण तो पळून न जाता त्या अपघातग्रस्तांना घेऊन दवाखान्यात गेला तर त्याची शिक्षा कमी होऊ शकते, त्याला लवकर जामीन मिळू शकतो, त्याचा दंड पण कमी होऊ शकतो आणि संबंधित जे काही अपघातग्रस्त असतील त्यांचा जीव पण वाचू शकतो. याच्यासाठी हे नवीन कायदे मोदी सरकारने आणलेले. पूर्वी काय व्हायचं, धडक मारायची आणि ड्रायव्हरनी पळून जायचं आणि जे काय कोणी अपघातग्रस्त आपले त्यांना वेळेवर इलाज मिळाला नाही, कोणी बघायला आलं नाही, कोणी उचलायला आलं नाही, शेवटी तरफडून लोक अक्षरशः मरून जायचे. मग कोणाचा नवरा असेल, कोणाचा भाऊ असेल, कोणाचा मुलगा असेल किंवा अन्य कोणाचा नातेवाईक असेल, आपलाही कोणी असू शकतो. त्यामुळे या कायद्यामुळं लोकांचे जीव वाचण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. आणि जे काही ट्रक ड्रायव्हरांना किंवा जे काही बस ड्रायव्हरांना यांना असं वाटतं की आपण ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी थांबलो तर लोक आपल्याला मारतील, आपली ट्रक जाळतील, आपल्याला जाळून टाकतील, अशा घटना पण आपण देशामध्ये जे काही झुंडशाहीच्या कळपांच्या जे काही आपली जी मानसिकता आहे, रस्त्यावर ॲक्सिडेंट होत असतो, ॲक्सिडेंट काही कुणी ड्रायव्हर मुद्दाम करत नाही, त्याच्याकडून काही गोष्टी तांत्रिक बिघाडामुळे सुद्धा ॲक्सिडेंट होत असतात किंवा एखाद्याला कट मारला, हुलकावणी दिली तरी अपघात होत असतात. लोकांना असं वाटतं की यांनी ते मुद्दाम उडवले आणि मग लोक त्या समोरच्या अपघातग्रस्त सीन पाहून किंवा ते पिक्चर पाहून लोक तरफडत असतात. त्याचं सगळं या सगळ्या गोष्टी पाहून गावाच्या ठिकाणी असलेले जे काही लोक असतात ते ड्रायव्हरला चोप देतात आणि या चोप देता देता कधी कधी ड्रायव्हरांचा मृत्यू झालेला आपण बघितलेला आहे. आणि हे करणं सुद्धा अतिशय घातक आहे, कारण कुणी काही कोणाला मारण्याच्या दृष्टीने अपघात करत नाही. अपघात हा अपघातानेच होत असतो, त्याच्याकडून तो चुकून होत असतो. त्यामुळं नागरिकांनी सुद्धा अशा ड्रायव्हर लोकांना मारणं वगैरे अतिशय चुकीचं आहे. आणि वेळेवर तो थांबला, त्यांनी त्या लोकांना उपचार करण्यासाठी दवाखान्यात स्वतःचा ट्रक घेऊन गेला, मदत केली, वेळेवर समजा लोकांना उपचार मिळाले किंवा त्याच्यासाठी जे लोकांना गोरगरिबांना पैसा मिळाला तर त्यातून त्यांचे प्राण सुद्धा वाचू शकतात. तेव्हा लोकांनी सुद्धा उगाच कोणावर बी हात उचलून किंवा कोणाचा ट्रक जाळून किंवा कोणाला मारून अशा पद्धतीनं संताप काढून तुम्ही त्याचाही जीव घालवणार आणि जे कोणी रस्त्यावर तरफडत असतील त्यांचाही जीव आपण घालवत असतो. लोकांनी त्या ॲक्सिडेंट झालेल्या लोकांना उचलण्यापेक्षा ड्रायव्हरला मारण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट असतो. हे सुद्धा लोक आपण बघितलेले, त्याच्यामधून चोऱ्या सुद्धा होताना आपण बघितलेले आहे. आता तो विषय आजचा नाहीये, पण हे जे काही 2 दिवसापासून
त्या ड्रायव्हर संघटना किंवा ट्रक संघटनेचं जे काही आंदोलन आहे, हे जे काही हिट अँड रनच्या बाबतीत जे काही केंद्र सरकारने नवीन कायदा आणलाय, लोकांना असं वाटतं की आम्हाला 7 वर्ष शिक्षा होईल, 10 लाख रुपये आम्ही गरिबांनी कुठून आणायचे. तर हा सर्व विषय असा आहे की यामध्ये अनेक लोक, मोठमोठाले लोक सुटत होते. मग अभिनेत्यांचे पोरं, राजकारण्यांचे मुलं, मोठमोठ्या उद्योगपतींचे मुलं ॲक्सिडेंट करायचे, लोक मारायचे, पळून जायचे आणि केस बाकी एखाद्या गरीबावर होणार. या लोकांना कधी शिक्षा आपण झालेली बघितली का? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लोकांचे एक एक जीव महत्त्वाचा आहे. या कायद्यामुळं लोकांचे जीव वाचणार आहे. ज्या क्षणी ॲक्सिडेंट झाला त्या क्षणी ती गाडी, तो ड्रायव्हर थांबला तर 2-5 मिनिटात, 10 मिनिटात जर अपघात असताना जर दवाखान्यामध्ये इलाज झाला तर त्या संबंधित लोकांचे प्राण वाचू शकतात. याच्यासाठी काही ना काही लोकांना असं वाटलं पाहिजे की नाही, माझी जबाबदारी आहे, मी थांबलो पाहिजे. जरी माझ्याकडून अपघात झाला तरी पण समोरच्या लोकांना मदतीसाठी मी थांबलो पाहिजे आणि कायद्याचा धाक पाहिजे. आता 6 महिने तुम्हाला जामीन मिळणार नाही आणि तुम्ही जर मदतीला थांबले तर तुम्हाला लवकर जामीन मिळेल, तुमचा दंड पण कमी होईल आणि तुमची शिक्षा पण कमी होईल आणि तुम्हाला एक आत्मिक समाधान वाटेल का मी ठीक आहे, माझ्याकडून ॲक्सिडेंट झाला पण समोरच्याचे प्राण मी वाचवले, मी त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो, माझ्यामुळे त्यांचे प्राण जरी धोक्यात आले होते पण मी त्यांना मदत करून त्यांचे प्राण पण वाचवले. याचं एक समाधान सुद्धा माणसाला होईल. त्याच्यामुळं हे कायदे समजून घेण्याची गरज आहे. ट्रक ड्रायव्हर काही इतकेही हुशार नसतात, त्यांना हे कायदे समजून सांगण्याची गरज आहे. ट्रक ड्रायव्हरसाठी काही सेपरेट वगैरे कायदा नाही आहे. हा कायदा सर्व ड्रायव्हरसाठी आहे का सर्व व्हेकलसाठी आहे. त्याच्यामुळं यापुढे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपली जबाबदारी आहे. आपल्याकडून काही जर ॲक्सिडेंट झाला, आपल्याकडून अपघात झाला तर आपण त्या अपघातग्रस्त लोकांना, जे काही पीडित असतील, रस्त्यावर पडलेले असतील, अशांची पहिली मदत आपण केली पाहिजे आणि लोकांचे प्राण वाचवले पाहिजे. यातून ॲक्सिडेंटचं प्रमाण पण कमी होईल. जे काही लोक विनाकारण रस्त्यावर ॲक्सिडेंट करताना काही कोणाची फिकीर न करता कधी कधी वागतात, कधी लोक मद्यपान करून सुद्धा ॲक्सिडेंट करतात, कोण जास्त हेवी ड्रायव्हिंग किंवा स्पीडमध्ये ड्रायव्हिंग करतात, अशा लोकांवर सुद्धा आळा बसेल. या गोष्टीची लोकांना जनजागृती करण्याची सुद्धा गरज आहे आणि जो काही केंद्र सरकारने कायदा आणला याची सुद्धा जनजागृती करण्याची गरज आहे. लोकांपर्यंत तो कायदा पोहोचला पाहिजे, लोकांना त्याची संबंधित माहिती मिळाली पाहिजे. आणि हे जे काही आंदोलन किंवा ट्रक बंद आंदोलन, या लोकांना या कायद्याची माहिती देणं गरजेचं आहे. याचं अभियान सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. हा कायदा आपल्यासाठी आहे, नागरिकांसाठी आहे, लोकांचे जीव वाचवण्यासाठी, ना की कोणाला दंड देण्यासाठी की नाही 10 लाख रुपये वसूल करण्यासाठी. ही वेळच आली नाही, अपघातच झाला नाही तर कोणाला 10 लाख दंडही भरायची गरज नाही, कोणाला 7 वर्ष जेलमध्ये पण जाण्याची गरज नाही. लोकांनी आपलं आरोग्य किंवा आपलं आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेगावर पण नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि लोकांनी एकमेकांना मदत करण्याची भूमिका पण ठेवली पाहिजे. यातून अनेकांचे प्राण नक्की वाचतील. पण यामध्ये काही लोकांना हे कायदे नको होते आणि या कायद्यांचं श्रेय जे काही मोदी सरकारला मिळेल याच्यासाठी सुद्धा लोक एक ड्रायव्हरचे किंवा या ड्रायव्हर संघटनेचे माथी बडकावण्याचं काम करतात. आणि अशा या घटना 2024 आता जे काही लोकसभेचं निवडणुका जवळ आल्या, जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक गोष्टी, अनेक मार्ग किंवा अनेक यज्ञामध्ये अनेक विघ्न टाकण्याचं काम सुरू राहील.
पण या कायद्यांमुळे लोकांचं जर आयुष्य सुरक्षित होत असेल आणि लोकांना जर फायदा होत असेल आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण जर कमी होऊन लोकांचं आयुष्य जर वाढत असेल तर नक्कीच या कायद्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.